नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या या आर्यानगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र हो, आजपासून तुम्हाला आपल्या या आर्यानगरीमध्ये आपण डेली जे काय काम करतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर आज आपण काय करतोय तर या ठिकाणी असे जेसीबीने चरी मारून घेतोय, कारण याच्यामध्ये आपल्याला बांबू आहेत, सरळ बांबू आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये लावायचे आहेत। आपल्याला त्या बांबूची रोपं बनवायची आहेत, त्या दृष्टीने आपण हे चरी बनवून घेतलेले आहेत। आपण ते कसं काम करणार आहोत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या बाजूला आता इकडे ह्या 3 चरी मारून झालेल्या आहेत, अशाच 3 चरीचं आपण इथे खोदकाम करणार आहोत। तर आता या बाजूला सुद्धा 3 चरी आपल्या मारून झालेल्या आहेत। तर मित्र हो, आता आपण हे बांबू आहेत ते मुळासकट काढून आपण त्या चरीमध्ये टाकणार आहोत। तर आता हा एक बांबू आपण काढून घेतलेला आहे, तो कसा टाकणार आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणारच आहोत। तर मित्र हो, हा आहे ब्लॅक बांबू। ह्याला ब्लॅक बांबू आपण यासाठी बोलतो कारण ह्याचा रंग हा काळा आहे। तर असा असतो हा ब्लॅक बांबू। मित्रों, अभी नहीं आने वाला है। हाँ, आ गया। तर हा आहे जायंट बांबू। हा जायंट बांबू काय खोदून निघणारा नाहीये, त्यामुळे याला खालून कट करून काढावा लागला याला। तर आता आपल्याकडे 6 चरी आपण करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये टोटल 12 बांबू लागतील। त्यासाठी आपण अगोदरच्या बांबूच्या पेटातून 2 बांबू काढून घेतलेले आहेत। तर अजून लागणारे जे 4 आहेत ते आपण ह्या जायंट बांबूच्या पेटातून काढून घेणार आहोत। आता जायंट बांबू म्हणजे काय असतो नेमका, तर हा असा भरगच्च बांबू आहे जो आपण आता लावणार आहोत। तर या ठिकाणी आपण बांबू आता लावायला चालू करणार आहोत। यासाठी आपण याच्यामध्ये हे जे कुजलेलं शेण आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे। नहीं बहुत है। मट्टी भरणे काय आहे अंधे नहीं किसी के कोरस में बस है। तिकडे दाबो खावायला वाटतं ना, दफ्तर आते काय ना, ये 2 डालना की एक ही हो। तर मित्र हो, यामध्ये आपण त्या चरीमध्ये बांबू ठेवून घेतलेले आहेत आणि ह्याला आता आपण पूर्णपणे मातीने भरून घेणार आहोत। आणि अगदी पुढच्या वर्षी आपण पाहणार आहोत ह्याला किती प्रमाणामध्ये ह्याला रूटिंग आलेलं आहे। आता रूटिंग म्हणजे काय, तर हा जो पेर आहे या ठिकाणी मुळं येणार आहेत आणि त्यामुळे आपण हा बांबू कट करून आपण पुढे लावू शकतो। त्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे। तर जवळपास आपले 2 बांबू लावून होणार आहेत। त्या साईडचा बांबू आपला लावून झालेला आहे। हा दुसरा बांबू आता आपण
लावून पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारे आपण ही माती भरून घेतलेली आहे. आणि तर मित्र हो, आता आपल्याकडे हे 6 चरांपैकी आपल्याकडे 5 चर भरून झालेले आहेत. परंतु हा एक चर भरायला आम्ही जो बांबू तोडलेला होता तो प्रॉब्लेम असा झालेला आहे की तो अडकलेला आहे. तर तो आता आपल्याला काढावा लागेल. तर समोर बांबूचं बेट आहे आणि त्याचा बांबू आपण तोडलेला होता आणि त्यानंतर तो तोडल्यानंतर बांबू हा सरळ ह्या नारळाच्या झाडामध्ये जाऊन अडकलेला आहे. आता बघूया तो आपल्याला कशा प्रकारे काढता येतोय. ए लोकेश भावा, इकडे इकडे बये. हे का लाव. हा इथे काय लावून बघ. हा इथे काय होय. हा इथेच नाही होत आहे. अगोदरच्या शिडीने काय काम होत नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला ही लांब शिडी घेऊन जावी लागणार आहे. पुढे घाल. ही शिडी बऱ्यापैकी मोठी आहे रे, पुरतली. तो तोडून घालशी ती आता. आता ही लावलंस ना तर कोयते ना तो तोडून गावतली. तो वर गेलो एकदा ना. तू जाग मिळत वरती लोकेश, जाग मिळतो का वरती. मोठी शिडी लावल्यामुळे आपल्याला आता हा नक्कीच बाहेर काढायला मिळेल. जर बाहेर काढता नाही आला तर आपल्याला त्याला तोडावं लागेल. फायनली हा बांबू आता निघालेला आहे. आपल्याला हा उघडून काढता नाही आला, त्यामुळे याला तोडावं लागलं. तर आता आपण हा बांबू त्या चरामध्ये टाकणार आहोत. तर आता आपलं हे बांबू चरामध्ये घालायचं काम हे आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. तर मित्र हो, आपल्या आर्यानगरीमध्ये अशी बरीच कामे होत असतात. त्यांचे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तर जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या सर्व व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. येवा आर्यानगरी आपलीच आसा.